Okay, welcome again. Yeah, machine tools are to be numerically controlled. तर हे न्यूमेरिकल कंट्रोल मध्ये सगळ्यात महत्वाचा एलिमेंट जो आहे प्रोग्राम ऑफ इन्स्ट्रक्शन ते आपण पाहिलेलंच आहे. द प्रोग्राम ऑफ इन्स्ट्रक्शन इज कन्स्ट्रक्टेड आउट ऑफ नंबर्स लेटर्स अँड सिम्बॉल्स. तर ते नंबर्स लेटर्स अँड सिम्बॉल्स हे इलेक्ट्रॉनिक कंट्रोलरला समजत नाही. आपला कॉम्प्युटर असेल किंवा कंट्रोलर असेल or any electronic device, it understands the language of zeros and ones only. तर ते बायनरी डिव्हाइसेस म्हणजे बायनरी म्हणजे काय ते तुम्ही बेसिक इलेक्ट्रॉनिक्स ह्या विषयामध्ये शिकालच, पण तरी देखील याचा अर्थ समजून घेऊया आपण. द डाटा टू एनसी सिस्टीम इज इन अ कोडेड फॉर्म इन टर्म्स ऑफ झिरोज अँड वन्स. तुम्ही अगोदरच सांगितले तुम्हाला झिरो म्हणजे काय, देर इज नो पंचड होल. वन म्हणजे काय, देर इज अ पंचड होल. झिरोचा अर्थ काय होतो ऑफ, वनचा अर्थ काय होतो ऑन. these two digits is called binary system. तर आता हे डेसिमल टू बायनरी ते कन्व्हर्जन कसं आहे किंवा आपण जी लँग्वेज बोलतोय ती कॉम्प्युटरला इंटरप्रिट होण्यासाठी ती झिरो अँड वनच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट झाली पाहिजे. तर ते कन्व्हर्जन कसं होतं ते थोडक्यात समजून घेऊ. वी आर व्हेरी मच फॅमिलियर विथ दिस डेसिमल सिस्टम. डेसिमल सिस्टीम ही भारतीयाची देणगी आहे या जगाला. इट इज अ बेस 10 सिस्टम. हे थोडक्यात काय 786 इज अ नंबर. तर हा डेसिमल सिस्टीम मध्ये कसा रिप्रेझेंट केला जातो, 7 इंटू 10⁻² प्लस 8 इंटू 10⁻1 प्लस 6 इंटू 10⁻0. हे रेड केलेले जे आहेत ते फार महत्वाचे. 700 अधिक 80 अधिक 6 summation is equal to 786. This is the way the number is represented in decimal system. आता बायनरी सिस्टीम यालाच बेस टू सिस्टीम असं म्हटलेलं आहे. आता बेस टू म्हणजे जसं बेस 10 सिस्टीम आहे तसंच बेस टू, 2⁻0, 2⁻1 and so on. 2⁻0 is equal to 1, 2⁻1 is equal to 2. हे बेसिक मॅथमॅटिक्स आहे. 2⁻5 is equal to 32. ते आपल्याला माहिती आहे. आता एक एक्झाम्पल घेऊन समजून घेऊ आपण. एक 57 हा नंबर आपल्याला, इट इज अ डेसिमल नंबर. ह्या 57चं डेसिमल कसं असेल, 5 मल्टिप्लाय बाय 10⁻1 प्लस 7 मल्टिप्लाय बाय 10⁻0. हे झालं याचं डेसिमल रिप्रेझेंटेशन. आता याला बायनरी मध्ये कसं रिप्रेझेंट करायचं. आता बायनरी म्हणजे बेस टू सिस्टीम. आता हा 57 हा नंबर हे जे आहे 2⁻0 to 2⁻5 6 7 so on. त्या 57चं समेशन कुठले नंबर रिप्रेझेंट करतात. आता 57 म्हणजे काय, 32 प्लस 16 इज इक्वल टू 48. 48 प्लस 8 56 अधिक 1 1 इट इज 57. म्हणजे 32 आपल्याला वापरायचं आहे म्हणून तिथं 1 लिहिलं. 16 पण पाहिजे आवश्यक आहे म्हणून 1 लिहिलं. 8 पण हवं आहे म्हणून तिथं 1 लिहिलं. 4 लागत नाही, 2 लागत नाही, 1 लागतं म्हणून 1. दिस नंबर इज द बायनरी कन्वर्जन ऑफ 57. 111001 is the binary representation of 57. You can try for other numbers too. तुम्ही दुसऱ्या नंबरवर ही सिस्टीम वापरा. सिस्टीम कशी वापरायची,
2⁻0 ते 2⁵ or 6 याच्यामधला कुठला नंबर वापरून तो नंबर आपल्याला मिळणार आहे. या नंबरांचं समेशन इज इक्वल टू आवर डिझायर्ड नंबर. जे नंबर वापरले ते तिथं 1 लिहायचं, जे वापरले नाहीत तिथं 0 लिहायचं. दिस इज द बायनरी कन्वर्जन. आता अजून एक उदाहरण घेऊ. हाऊ टू कन्वर्ट दिस बायनरी टू डेसिमल. बायनरी काय 11011. आता 1 किती पोझिशन आहे? 0 1 2 3 4. 1 multiplied by 2⁴ plus this 1 multiplied by 2⁵ plus 0 multiplied by 2⁵ plus this 1 multiplied by 2⁵1 plus last 1 multiplied by 2⁵. What we get finally? 2⁴ equal to 16, 2⁵ is equal to 8, 2⁵2, but it is multiplied by 0, it is 0, 2⁵1 multiplied by 1, 2, 2⁵0, 1 multiplied by 1, 1. Summation of this equal to 27. This is the way any binary number can be converted to decimal. Any decimal number can be converted to binary. It is not that only numbers can be converted to binary. Characters can be converted. Some special symbols or grammar symbols can be converted to binary. One ISO system is developed for this binary conversion. Let us now see about that system. This is the ISO representation for. You try to understand this system. 1 2 3 4 5 6 7 8. Instead of writing it as 8, it is written as P. P stands for parity checking. What is this parity checking? ते सांगतो मी. म्हणजे 8 ट्रॅक्स आहेत. म्हणजे हा 2⁻0 चा, 2⁻1 चा, 2⁻2 चा, 2⁻3 चा, सो आहे 2⁻7 चा. आता बघा तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या मध्ये कंटिन्युअसली होल्स लिहिले. These holes are for feeding your punched tape. Punched tape ला पुढे फॉरवर्ड फीड करण्यासाठी हा ट्रॅक आहे. 3 आणि 4 च्या मध्ये. 3 आणि 4 च्या मध्ये जे कंटिन्युअसली होल्स आहेत, these are for feeding purpose. आता आपण एक फॉर एक्झाम्पल उदाहरण घेऊ. 0. What is the binary conversion for this 0? त्याचं काहीच कन्वर्जन नाही. तर हे जे काही न्यूमरल्स आहेत 0 to 9. In order to differentiate these numerals from characters, holes are compulsory punched in 5th and 6th track as per ISO system. ISO नुसार जर नंबरला रिप्रेझेंट करायचं असेल तर 5व्या आणि 6व्या ट्रॅक मध्ये होल्स हे कंपल्सरी पंच केलेले. 1चं बायनरी कन्वर्जन काय? पहिल्या ट्रॅक मध्ये होल येईल. इन ॲडिशन 5th आणि 6th ट्रॅक मध्ये होल येते. आता बघा 1 2 आणि 3 होल्स झाले. तर आता 8व्या ट्रॅक मध्ये पॅरिटी ट्रॅक मध्ये अजून एक होल पंच केलेले. दिस ISO फॉर्मॅट इज बेस्ड ऑन इव्हन पॅरिटी चेकिंग. म्हणजे ह्या 8 ट्रॅक मध्ये होल कुठे का असताना पण त्यांची टोटल संख्या ही इव्हन नंबर पाहिजे. आता 1चं बघा बायनरी कन्वर्जन न इथे एकच होल आहे पहिल्या ट्रॅक मध्ये. टू डिफरन्शिएट दिस नंबर फ्रॉम दिस कॅरेक्टर 5व्या आणि 6व्या ट्रॅक मध्ये होल्स आहेत. तर हे टोटल होल्स झाले 3. इट इज अन ऑड नंबर. टू कन्वर्ट दिस टू इव्हन नंबर एक ॲडिशनल होल 8व्या ट्रॅक मध्ये पंच केलेला. आता हे पॅरिटी चेकिंग कशासाठी असतं? म्हणजे हा ट्रॅक ज्यावेळेस आपण टेप रीडर मध्ये हा पंच टेप ज्यावेळेस आपण टेप रीडर मध्ये टाकतो, जर ISO फॉर्मॅट जर वापरला असेल तर त्या पर्टिक्युलर रो मध्ये 2 4 6 8 एवढेच होल्स पाहिजे. जर समजा 3 5 7
असे होल्स त्याला सापडले तर ते फार तिथल्या तिथं स्टॉप होऊन जाईल. म्हणजे मशीन इमिडिएटली एरर दाखवेल. दिस एरर चेकिंग इज कॉल्ड पॅरिटी चेकिंग. हे सेम लॉजिक तुम्ही आता समजा 8 नंबर आहे. 8चं बायनरी कन्व्हर्जन काय? चौथ्या ट्रॅकमध्ये पंच होल. इन ॲडिशन 2 होल्स आर रिक्वायर्ड इन 5th and 6th ट्रॅक. आणि नंबर ऑफ होल्स झाले 3. तर ते पॅरिटी चेकिंगसाठी 8व्या ट्रॅकमध्ये पुन्हा होल टाकलेले आहे. Now let us come down to these characters. A is treated equivalent to 1. This way Z is treated equivalent to 26. We have 26 characters. तर आता कुठलंही एक एक्झाम्पल पाहू आपण. समजा Z. आता हे जे कॅरेक्टर्स आहेत, टू डिफरेन्शिएट दिस ॲज अ कॅरेक्टर फ्रॉम दिस न्यूमरल्स, इन 7th ट्रॅक होल्स आर पंच. 7व्या ट्रॅकमध्ये कंपल्सरी होल असेल तर इट इज ट्रीटेड ॲज अ कॅरेक्टर. ओके. आता 26 हे कॅरेक्टर आहे, 7व्या ट्रॅकमध्ये होल आहे. झेड हे कॅरेक्टर आहे, 7व्या ट्रॅकमध्ये होल आहे. आता झेडचं बायनरी कन्व्हर्जन, 26चं बायनरी कन्व्हर्जन काय असेल? 5व्या ट्रॅकमध्ये होल असेल, 4थ्या ट्रॅकमध्ये होल असेल आणि दुसऱ्या ट्रॅकमध्ये होल असेल. नंबर ऑफ होलची संख्या 3 झाली. नंबर ऑफ होलची संख्या त्याला धरून 7व्याला धरून 4 झाली. दिस इज द बायनरी कन्व्हर्जन फॉर दिस कॅरेक्टर झेड. सेम लॉजिक कुठल्याही कॅरेक्टरला लावा. पॅरिटी चेकिंग, इफ इट इज कॅरेक्टर 7व्या ट्रॅकमध्ये होल कंपल्सरी. 3ऱ्या आणि 4थ्या ट्रॅकमध्ये जे होल्स दिसत आहेत, these are all feed holes. They are not because of binary conversion or they are not because of parity checking. These are all feed holes. तर या लॉजिकनं आपला प्रोग्राम तर आपण असाच लिहायचा. प्रोग्राम कुठल्या तरी कोडेड लँग्वेजमध्ये लिहायचा. ती कोडेड लँग्वेज ज्यावेळेस पंचड टेपवर येईल त्यावेळेस ती या फॉर्ममध्ये पंचड होल्सच्या फॉर्ममध्ये येईल. आपल्या कोडेड लँग्वेजमध्ये काय वापरलं आपण? कॅरेक्टर्स वापरले, नंबर्स वापरले, काही स्पेशल सिम्बॉल पण आहेत. हे पहा, हे पर्सेंटेज सिम्बॉल आहे, इथं डिलीट म्हणून देत आहे. सी फॉर ऑल दीज कॅरेक्टर्स देर इज अ बायनरी कन्व्हर्जन. फक्त न्यूमेरिकल कंट्रोलसाठी ISO डिझाईन केलेला हा हे स्टँडर्ड आहे. ओके, ट्राय टू अंडरस्टँड.